नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील रेये या गावामध्ये विलास रामचंद्र शिंदे यांचं 2 पोल्ट्री होत्या, 2 घर होते, 2 गाईचे गोटे होते. रिंग रोडच्या कामासाठी त्यांचं जे पहिलं पुनर्वसन केलं पाहिजे होतं ते न करता, विनंतीला दाद न देता त्यांचं इथं असणारं हे आरसीसी घरामध्ये जशाला तशा सर्व वस्तू जाग्यावर आहेत. ही कारवाई या ठिकाणी शनिवारी 18 एप्रिलला करण्यात आली. त्यानंतर मग विनंती केल्यानंतर परत सोमवारी 20 एप्रिलला येऊन या ठिकाणचं सर्व जमीनदोस्त केलेलं आहे. रखरखत ऊन आहे, संसार उघड्यावर आलेला आहे, शासनाचा निर्दयीपणा दिसतोय या ठिकाणी. तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी जे हे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नेमकं की सरकार रिंग रोड होतोय, विकास होतोय, पण तुमच्यावर असा अन्याय. तुम्ही राहतं घर होतं, घरामध्ये सगळे साहित्य होते, ते सगळे तुटलेले आहेत, तुमची झाडं तोडलेली आहेत. प्रथम ही जी जमीन आहे ही तुमची, काय सांगाल? ही जमीन आमचीच आहे. ही पूर्वी 1958 साली ही आमच्या वडिलांनी जमीन विकत घेतली होती, पण त्यावेळेस काही कारणास्तव आमचं खरेदी खत झालं नव्हतं. पण ज्या दिवशी आम्ही त्यांना पेमेंट दिलं त्याच दिवशी आमच्या ताब्यात ती जमीन दिली गेली. 1987 साली ती जमीन आम्ही परत कागदोपत्री खरेदी खत करून ती विकत घेतली. म्हणजे 2 टाइम आम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले. 1987 ते 1991 पर्यंत हा सातबाऱ्यावरती समोरच्या पार्टीने हरकत घेतली. हरकत घेतल्याच्या नंतर 1991 साली त्यांनी 2 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून दिलं की आमची ही हरकत नाही, सातबारा होण्यास आमची काय हरकत नाहीये असं त्यांनी लिहून दिलं. आणि कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही, कोर्टात जाणार नाही असं त्यांनी ते आम्हाला लिहून दिलं, म्हणजे तलाड्यांना लिहून दिलं. त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांनी काहीच नाही केलं. पण तसं रिंग रोड आला आणि हे आमचं पेमेंट त्यांना कळलं की एवढे पेमेंट आले, त्याच्यात त्यांनी नंतर हरकत घेतली. पण दोन्ही व्यक्ती एकाच गावात असल्यामुळं ती जमीन आम्हाला जर 23 साली जर कळतंय तर मग तुम्ही 87 साली हरकत का घेतली किंवा 91 ला तुम्ही माघार काय घेतली? मग तुम्ही 87 ला हरकत घेताय, 91 ला माघार घेताय आणि आज काय म्हणताय की आज आम्हाला कळालं की ही जमीन आमची आहे म्हणून. बर, सरकारने जी तुमच्यावर कारवाई केलेली आहे, या कारवाईमध्ये आता सोमवारी ही कारवाई झालेली आहे, आज गुरुवार आहे. शनिवारी तुमचे पोल्ट्री म्हणजे कोणत्या दिवशी काय काय कारवाई झाली? शनिवारी साधारण 1-1.5च्या आसपास सगळा स्टाफ आला. 100-150 पोलीस होते, कामगार होते 100-1. ते आमच्याकडे आले ना आम्हाला म्हणले खाली करायचे आम्हाला. तर साहेब म्हणलं इथं सगळं आमचं पोल्ट्रीचं सामान आहे, गायांचा गोठा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय खाली करताय? एक तर कुठल्याही प्रकारचं आम्हाला तुम्ही नोटीस दिलं नाही खाली करायचं, तर एकदम अचानक येऊन आम्ही खाली नाही करू शकत, तुम्ही काही करा. आम्हाला विनंती केली आम्ही त्यांना की काही करा, पण 2 दिवसाची आम्हाला मुदत द्या. पण कुठल्याही प्रकारची मुदत न देता डायरेक्ट JCB 2-4 आणून धडाधडा त्यांनी ते सगळं पाडून टाकलं. त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला हाही दिसतं, ह्याच्या पलीकडं हा आमच्या गायांचा गोठा होता. त्या गायांच्या गाया गोठ्यात असल्यामुळं त्यांनी त्या गाया स्वतः सोडल्या आणि बाहेर बांधल्या गेल्या. त्याच्यानंतर मग परत आम्हाला जाताना असा डोस दिला की आज थांबतो पण परवा परत येतो, आणि परवा परत आले आणि हे घर पाडून गेले. साधारण 7:30-8च्या दरम्यान हे आमचं घर पाडलं आणि आम्हाला त्यांनी घराच्या बाहेर काढलं. कुठल्याही प्रकारचं आम्ही सामान वगैरे बाहेर काढलं नव्हतं. त्यांनी त्यांचे कामगार लावून सगळं सामान इकडं सायरावैरा टाकून दिले. आता सोमवारी तुम्हाला बेघर केलं, तेव्हापासून तुम्ही कसं जगताय आणि कोण कोण तुमच्याकडे? हाच आमचा संसार, हेच कुटुंब आमचं सगळं. इथे या झाडाखाली आम्ही बसून गेले 6 दिवस झाले. कोण कोण तुम्हाला भेटी देण्यासाठी आले? कुणीच नाही आमच्याकडे आलं. मुळशीचे आमदार शंकर मांडेकर आले. शंकर भाऊंनी आम्हाला फोन केला होता 2 दिवसापूर्वी की काय असेल ते आपण बघू, आणि आताच त्यांचे बंधुराज येऊन गेले. आणि आमदार साहेबांनी आता मला बोलवलेलं आहे, मी थोड्या वेळ जाणार आहे त्यांच्याकडे. बरं, प्रशासनाचे कोणी अधिकारी वगैरे येऊन त्यांनी? कुणीच आमच्याकडे आलेलं नाही. तुमच्या जागेचं पेमेंट जे आहे, पेमेंट भेटलेलं आहे का? नाही, आम्हाला वैयक्तिक तरी आम्हाला नाही. आता त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही कोर्टात पाठवली. मी कोर्टात पाठवलं म्हणजे आम्हाला भेटलं असं नाही ना. आणि काही लोकांचे घर दुसऱ्या सातबाऱ्यात होती, त्यांना पेमेंट दिलं, मग आम्हाला का नको द्यायला? आणि प्रांत साहेबांनी 8 दिवसापूर्वी मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये प्रांत साहेबांनी कबूल केलं की तुमच्या घराचं आणि पोल्ट्रीचं मी पेमेंट काढून देतो. मग मीटिंग घेऊन जर तुम्ही 4 लोकात जर आम्हाला सांगताय पेमेंट देतो आणि इकडे कारवाई काय करत ना मग? बरं, सरकारला काय विनंती आहे तुमची? सरकारला आमचा काही रिंग रोडला विरोध नाहीये. रिंग रोड व्हावा आणि त्याच्याबद्दल आमचा विरोध रिंग रोडला तर नाहीच आहे. रिंग रोड झालाच पाहिजे.
फक्त तुमचं पेमेंट दिलं नाही आणि हा. योग्य आणि आम्हाला पद्धतीनं- बेघर केलं यांनी. बेघर केलं, मी घराच्या बाहेर काढलं, मी बेघर केलं. आज रात्री तुम्ही 8:30-9 वाजता येऊन पोलिसाचा दरोडा टाकला आमच्या घरावर. त्या बरं, या संदर्भात काय पोलिसांकडे तक्रार दिली का लेखी? पोलिसांकडे तक्रार द्यायला गेलो होतो, पण पोलिसांनी काही ती तक्रार घेतली नाही. तर या ठिकाणी विलास रामचंद्र शिंदे हे रिहे गावचे ग्रामस्थ आहेत आणि यांची 4.5 एकर जमीन जी आहे ही रिंग रोड साठी जात आहे. तर रिंग रोड साठी जात असताना पूर्वीपासून त्यांची जमीन आहे, पण जमीन जशा जशा रिंग रोड मध्ये जात आहेत किंवा सरकारी प्रकल्पासाठी जात आहेत असं कळतंय, तेव्हा इतर हक्कामध्ये ज्यांची नावं आहेत किंवा त्यांना वाटतं आम्ही विकलेली जमीन आहे, असे बरेचसे प्रकरण बाहेर येत आहेत. आज ह्यांना बेघर केलेलं आहे, रखरखत ऊन आहे, ह्या उन्हावर त्यांचा संसार जो आहे तो उघड्यावर आलेला आहे. पोल्ट्रीचे भांडे इकडं पडलेले आहेत, पोल्ट्रीच्या भिंती जमीनदोस्त केलेले आहेत आणि ह्या कुटुंबाला अक्षरशः उघड्यावर, म्हणजे की गायी आहेत, आता दिवसभर तीव्र ऊन, त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसतोय. केवळ 1-2 आंब्याची झाडं आहेत, ह्यामुळं या ठिकाणी हे राहू शकतात. त्या बाजूलाही साहित्य टाकलेलं आहे, तीव्र उन्हामध्ये सर्व साहित्य पडलेलं आहे. तर ह्या शेतकऱ्यांचं जे आहे ते घर आहे, घराच्या बाजूलाही सर्वत्र साहित्य फेकून दिलेलं आहे. तर लवकरात लवकर सरकारने प्रथम या शेतकऱ्याला बेघर करण्या अगोदर त्यांचं पुनर्वसन करणं हे गरजेचं होतं. बघूयात काय निर्णय होतोय, का शेतकऱ्याला उघड्यावर सोडण्यात येते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर या ठिकाणी गावातले शेतकरी त्यांना भेटी देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि आता गोटा गाईचा तोडल्यामुळे तात्पुरतं ताडपत्री लावून या ठिकाणी गोटा करण्यात आलेला आहे. तर घराच्या बाहेर त्यांचं सामान उघड्यावर टाकलेलं आहे. रात्री पावसामध्ये त्यांचं बरेचसे संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झालेलं आहे. तर या शेतकऱ्याचं घर पाडण्या अगोदर या शेतकऱ्याचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी हे उघड्यावर असल्यामुळे हे साहित्य चोरीला जाण्याचं पण शक्यता आहे. तर सरकारने वेळीच या शेतकऱ्याचं पुनर्वसन करावं अशी मागणी होती. बघूयात सरकार याकडे कसं लक्ष देते.